हा जो कायम ठेवायचा असेल तर कायम काम करत राहा. कारण मी 8वीला असताना माझ्या सरांनी, मी बॅक बेंचर होतो, तुमच्यासारखं हुशार नव्हतो, अगदी मागे बसायचो. जेमतेम 40% मार्क मला मिळाले. तर माझे चित्रकलेचे शिक्षक होते, ते मला म्हणाले अभ्यासात हुशार नसलास तरी चालेल, पण आयुष्यात येऊन चांगली कामगार येते कधी काम कर. आणि मला त्याने सांगितलं उद्यापासून तू फळ्यावर रोज एक सुविचार लिहायचा. 8वी पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष मी एकच गोष्ट नित्य नियमाने करतोय, सातत्याने करतोय. आणि आज त्याचं फलित देशातली लोक शिकतायत, पण आज रशियन लोक देवनागरी शिकतायत, मराठी शिकतायत, अमेरिकन लोक मराठी शिकतायत, दुबईची लोक, युके मधली लोक, म्हणजे या सगळ्या लोकांना आपल्या देवनागरी विषयी खूप आस आहे. आणि हे सगळं तुम्हाला जर त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, नवीन इतिहास घडवायचा असेल, तर तुमच्यासारख्या मुलांची खूप गरज आहे देशाला, असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही जर तुमच्या पालकांनी किंवा तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या आणखी सिनियर माणसांनी सांगितलं असेल AI आलंय, आता ह्या मुलांचं काय होणार, AI ने हे बघितलं असेल तेव्हा AI सुद्धा म्हणाला असेल मी माझं काम बंद करतो, त्या मुलांना पुढे सांगतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या मुलांना कुणीही अडवू शकत नाही. काही वर्षापूर्वी ती प्रतिकूल परिस्थिती माझी होती. मीही काय करायचं आयुष्यामध्ये प्रश्न पडला होता, पण आपण काहीतरी करू शकतो या भावनेने, या ध्येयाने मी काम करत राहिलो. आणि काम करता करता शाळेचे फलक रंगले, शाळेचे फलक रंगवताना साईन बोर्ड करायला लागलो, मोठी मोठी लेटर्स केली. हे सगळं करत असताना जे मध्ये गेलो. जे मध्ये मला मग मी 10वीत नापास झालो, मी पहिला सांगतोय. पण अपयशाने खचून जायचं नाही. अपयश असलेला माणूस सुद्धा पद्मश्री मिळवू शकतो. एवढंच असतं की आपण आपलं काम नित्य नियमाने करायचं असतं. आणि हे नित्यमाने काम करता करता मी राष्ट्रपती पर्यंत पोहोचलो. अख्ख्या देशाने, म्हणजे माझी आयुष्यातली खूप चांगली गोष्ट अशी मला वाटली की आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशाची इतर जी मंत्रिमंडळ आहे, ते मंत्रिमंडळ तुम्ही ज्यावेळी अवॉर्ड घेत असतात, तो स्वीकारत असतात पद्मश्री, तेव्हा ती लोक टाळ्या वाजवत असतात तुमच्यासाठी. त्याच्यासारखा आनंदाचा क्षण मला तर कुठलाही नाही. आणि मला असं वाटतं की आज मला खरंच भरून पावलंय. गेली आठवडाभर तेच चाललं होतं की आपण जायचंय, फक्त उशीर झाला. कारण मला वाटलं तर 5 तासात पोहोचू शकू. माझ्या एका मित्राने पण सांगितलं 4-5 तासात येशील तू सकाळी, पण थोडं लांब आहे. पण तरी पण तुम्ही इथे सगळे पालक म्हणा, हे सगळी उपस्थित मंडळी आहे, हे सगळे थांबलात, त्याबद्दल मी आभार मानतो. आज मला मिळाली पद्मश्री, त्याचा खरा आनंद मला आज खूप झालेला आहे, मला असं वाटतं. आणि हे सगळं आज शेअर करणार आहे तुमच्याशी. तुम्हाला मी सुलेखनाचे धडे देण्यापेक्षा मी तुमच्याकडनं शिकणार आहे असं मला वाटतं. एवढी सगळी चांगली मुली, त्यामुळे मी एवढं बोलून मी रजा घेतो. पण परत एकदा तुम्हाला सगळ्यांना साष्टांग नमस्कार घालतो. आणि एवढ्या छोट्याशा गावात नाही, ते छोट्याशा गावात सुद्धा एक वडाचं झाड असतं. आणि हे वडाचं झाड तुमचं, ते असं इतकं पसरत जावं, त्याच्या पारंब्या सगळ्या इथल्या सगळ्या गावागावामध्ये सगळी मुलं जर तयार झाली ना, त्याचा आदर्श असाल तर तुम्ही सगळे असाल, मी नाही. आज मला खूप बरं वाटलं की मला इथे येता आलं. नाहीतर काय होतं, प्रत्येकाला असं वाटतं की आता पद्मश्री मिळालं की आपण फक्त शासनाचे कार्यक्रम करायचे किंवा मोठ्या शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं. पण मी अनिल सरांना सांगितलं मला यायचंय. मी रात्री 11 वाजता त्यांना फोन केला होता. हे जेव्हा कळलं आणि 10 लोकांकडनं फोन मिळवला, तेव्हा 11व्या माणसाने फोन दिला. आणि मी फोन केला, म्हटलं ही मुलं खूप हुशार आहेत, त्या मुलांना आजच फक्त प्रॅक्टिस सोडू नका, संयमाने काम करा, चित्र काढायला शिका, अभ्यास कमी केला तरी चालेल, पण चित्र काढा. कारण चित्र काढलं की माणूस अभ्यासच करत असतो, हे पालकांना माहिती नसतं, त्यामुळे ती चित्र काढायला देत नाही. पण एक चित्र काढायला जेवढा विचार करावा लागतो, तेवढाच विचार एका प्रश्नाचं उत्तर लिहायला लागतं, तेवढा विचार करावा लागतो.
त्यामुळे आज मला खरंच खूप छान वाटलं की परत एकदा सर्व ग्रामस्थांचे, उपस्थितांचे, प्राध्यापकांचे, सरपंचांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. चित्रकला सर, तुम्ही असेच मुलांच्या मागे उभे राहा आणि काही आमच्या माझ्या लायकीचं असेल तर मी खरंच सांगतो, मी परत परत या गावात येऊन शिकवी. बस, धन्यवाद.